डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये अनंत गर्जेला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट आहे। पती अनंत गर्जेला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये ही अपडेट आहे। पती अनंत गर्जेला आता गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। तर गर्जे हा पोलिसांना शरण आला आणि त्यानंतर आता पोलीस कोठडीमध्ये वाढ केली गेलेली आहे। गुरुवारपर्यंत अनंत गर्जेला पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संदीप, अगदी गौरी बरोबर आहे। काही वेळापूर्वी अनंत गर्जे याला शिवडी सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला ही सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणीमध्ये कोर्टाने असा आदेश दिलेला आहे की गुरुवारपर्यंत म्हणजे 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। जवळपास 4 दिवसांची पोलीस कोठडी असणार आहे। आरोपीला हजर केल्यानंतर पहिल्यांदा खरं तर दोन्ही बाजूंनी कमी प्रमाणामध्ये किंवा एक छोटा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झाला असं म्हणता येईल। आणि आपण आता थेट दृश्य पाहतोय, अनंत गर्जे याला घेऊन आता पोलीस पुन्हा जात आहेत। आपल्याला माहिती आहे की वरळी पोलीस ठाण्यामध्ये हे सगळं प्रकरण जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि सरकारी वकील दीपक इनमफळे यांनी पहिल्यांदा युक्तिवाद केला की 2 आरोपी फरार आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त पोलीस कोठडी आहे ती द्यावी। मात्र गर्जे याचे जे वकील आहेत मंगेश देशमुख त्यांनी दावा केला की ज्या 2 आरोपींचा संशयित आरोपींचा जो काही हवाला देण्यात आलेला आहे त्यामध्ये जे बहिणीचं नाव आहे ती बहीण कधीच मुंबईला आलेली नाही आणि दुसरं म्हणजे आम्ही सहकार्य करायलाच पोलिसांसमोर शरण आलेलो आहोत असं खरं तर म्हटलं। आपण ही दृश्य पाहतोय, पोलीस पुन्हा एकदा अनंत गर्जे याला आता घेऊन कोर्टामधून बाहेर पडलेले आहेत आणि आता पुन्हा त्याला वरळी पोलीस ठाण्याकडे तर नेलं जात आहे। महत्वाचं हेच आहे की हाय प्रोफाईल केस म्हणून खरं तर गौरी याकडे बघितलं जात होतं, कारण पंकजा मुंडे यांचे पीए आहेत, पीए आहे अनंत गर्जे आणि त्याला नेमकी पोलीस कोठडी किती दिवसांची मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। त्यानुसार आता 4 दिवसांची पोलीस कोठडी आहे जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि पुन्हा मग 4 दिवसांची संपल्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल। मात्र अंजली दमानिया यांनी देखील हे प्रकरण उचलून धरलेलं होतं आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आरोप प्रत्यारोप झालेले होते आणि राजकीय एक वळण या संपूर्ण प्रकरणाला लागलेलं होतं। त्यामुळे जरी छोटा युक्तिवाद झालेला असला तरी सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्तींनी असं सांगितलं की येत्या गुरुवारपर्यंत 27 तारखेपर्यंत अनंत गर्जे याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे किंवा दिलेली आहे। त्यामुळे आता पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे बघावं लागेल। अनंत गर्जे याच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये बहिणीचं आणि भावाचं देखील नाव आहे। मात्र त्या दोघांचा हवाला देत आरोपीच्या वकिलांनी त्या दोघांचा यामध्ये काही संबंध नाही आणि आम्हाला जर तपासात सहकार्य करायचं नसतं तर आम्ही पोलिसांना शरण आलो नसतो, मात्र रात्री 12:30 वाजता आम्ही पोलिसांना शरण आलेलो आहे अशा पद्धतीने सांगत आम्ही तपासात सहकार्य करू असं देखील म्हटलंय। त्यामुळे पुढच्या 4 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये तपासात नवीन काही गोष्टी उघड होतात का हे बघावं लागेल, कारण वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी गौरी गर्जे यांनी ह्या डॉक्टर पत्नीनं आपल्याला माहिती आहे की गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आणि थेट तिच्या नातेवाईकांनी आरोप केला की ही आत्महत्या नसून हत्या आहे। त्यामुळे अनंत गर्जे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं। आता 27 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। नक्कीच संदीप, या तपासामध्ये आता आणखी काय काय माहिती उघड होणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।